नमस्कार. फलटण तालुक्याचे भाग्यविधाते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा उद्या वाढदिवस. या वाढदिवसाच्या निमित्तानं नमस्ते फलटणच्या ग्राउंड रिपोर्ट मध्ये मी राजकुमार गोपने फलटण येथील श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे जे निवासस्थान आहे या लक्ष्मीविलास निवास या निवासस्थानावरून सर्व श्रोत्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये जे फलटणचे भाग्यविधाते आहेत महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सुरुवातीपासून कार्याचा आपण या व्हिडिओमध्ये आपण आढावा घेणार आहोत. आपण आलो आहोत या फलटण येथील जे महाराजांचं निवासस्थान आहे लक्ष्मीविलास निवासस्थान या इथं आलो आहोत आणि इथूनच आपण हा ग्राउंड रिपोर्ट करत आहोत. खरं तर उद्या त्यांचा पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती वाढदिवस असतो आणि हजारो कार्यकर्त्यांना याची आतुरता लागली आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते दरवर्षी मोठ्या संख्येनं या ठिकाणी येत असतात. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचं खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये एक नगरसेवक फलटणच्या राजकारणामध्ये 1991 साली नगरसेवक म्हणून या ठिकाणी सुरुवातीला राजकारणामध्ये प्रवेश झाला. फलटण नगर परिषदेचे नगराध्यक्ष झाले 1991 साली आणि तिथून त्यांचं जे पदभार आहे तो बहरत गेला. गेली 30-35 वर्ष फलटणकरांच्या अविभाज्य घटक बनलेले आणि त्यांच्या मनावरती प्रेम केलेले असे महाराज साहेब प्रत्येकाला आपलेसे वाटतात. संपूर्ण फलटण तालुकाच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये त्यांनी आपल्या कामाच्या जोरावरती लोकांच्या मनात आपलं घर निर्माण केलेलं आहे. खऱ्या अर्थानं त्यांच्या कार्याचा आढावा आपण या ठिकाणी बघूया. 1948 साली श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेब यांचा जन्म झाला. त्यांनी खरं तर त्यांचं शिक्षण BSc फिजिक्स झालं होतं. त्यानंतर त्यांनी LLM आंतरराष्ट्रीय कायदा या विषयामध्ये त्यांनी पदवी घेतली होती आणि त्यानंतर पुढं त्यांनी सामाजिक कार्य असेल, शैक्षणिक कार्य असेल, राजकीय कार्य असेल, सांस्कृतिक कार्य असेल यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम केलेलं आहे आणि आपली स्वातंत्र्य ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे. त्यांच्या शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक कार्य आपण पाहणार आहोत. यामध्ये 1962 मध्ये महाराष्ट्र स्कूल क्रिकेट संघाचे ते कर्णधार म्हणून त्यांनी काम केलं होतं. त्यानंतर 1968 मध्ये फर्ग्युसन कॉलेज आंतर महाविद्यालयीन अजिंक्य संघ व पुणे विद्यापीठ संघात त्यांचा समावेश झाला होता. महाराष्ट्राच्या रणजीपूर्व क्रिकेट सामन्यातही त्यांचा समावेश झाला होता. 2 मार्च 2013 पासून रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे ते सभासद आहेत. त्याचबरोबर प्रियदर्शनी ज्ञानप्रबोधिनी विधी महाविद्यालय संस्थापक व 5 वर्ष प्राचार्य म्हणून त्यांनी नियामक मंडळाचे सदस्य 1991 ते 2007 या कालावधीत त्यांनी काम केलेलं आहे. फलटण एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे अध्यक्ष, ILS विधी महाविद्यालय व सिम्बायोसिस विधी महाविद्यालय प्राध्यापक. त्याचबरोबर श्रीमंत निर्मलादेवी मुद्रण संस्था, श्रीमंत निर्मलादेवी फाउंडेशन फलटण, विद्यार्थी चळवळ, अंधत्व निर्मूलन चळवळ, एड्स रोग विषय जनजागृती परिषदा व परिसंवादाचे आयोजन, अंधत्व निवारण कार्यक्रम, रक्तदान शिबिरे, भूकंपग्रस्तांना मदत, महिलांना विशेष अधिकार मिळवून देण्याचे प्रयत्न, गटकरार व डंकेल प्रस्तावाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन, आधुनिक तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान, संगणक याबाबत मार्गदर्शन, लेझिम व हलगी वाद्य स्पर्धेचे आयोजन व गणेशोत्सव शिवजयंती उत्सवाचे आयोजन, स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांचे, कामगारांचे, युवकांचे संघटन करून त्यांचे प्रश्न सोडवण्यात पुढाकार. सहकार क्षेत्रातही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यावर संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सन 2001 पासून आजपर्यंत ते काम करत आहेत. राज्य व केंद्र शासकीय समित्या महामंडळे सन 1995 ते 1999 या कालावधीमध्ये महाराष्ट्र कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी उत्कृष्टपणे काम केलेलं आहे. दिनांक 1 जून 2013 पासून दिनांक 10 डिसेंबर 2014 पर्यंत महाराष्ट्र शासनाच्या राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, ज्याला मंत्रिपदाचा दर्जा होता, तिथे त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे काम केलेलं आहे. राजकीय कार्य, पक्ष संघटनेतील पदाधिकारी व कालावधी, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्य,
यामध्ये नगरपालिका दिनांक 17 डिसेंबर 1991 मध्ये फलटण नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून कार्यरत. सदरच्या कार्यकाळात फलटण नगरपालिकेच्या सार्वजनिक कामांना प्राधान्य मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केला आहे. जकातीच्या खाजगीकरणात प्रयोगात यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. महानगरपालिका सन 1995 ते 2009 या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्य विधिमंडळातील विधानसभेमध्ये त्यांनी सदस्य म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे. 8 जुलै 2010 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर त्यांची निवड झाली. त्याचबरोबर 20 मार्च 2015 रोजी सभापती महाराष्ट्र विधान परिषद या पदावरती त्यांची निवड झाली. 8 जुलै 2016 रोजी सभापती महाराष्ट्र विधान परिषद या पदावरती पुन्हा त्यांची निवड झालेली आहे. त्याचबरोबर सन 1999 ते 2004 या कालावधीमध्ये त्यांनी महसूल खात्याचे राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिलेले आहे. ऑक्टोबर 2004 पासून मंत्री जलसंपदा, महाराष्ट्र कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ यावरती त्यांनी यशस्वीरित्या काम पाहिलेलं आहे. त्याचबरोबर सातारा जिल्हा व मुंबई यांचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. याचबरोबर त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना मिळालेले पुरस्कार पुढील प्रमाणे आहेत. 2 बलकवडी प्रकल्प व नीरा देवधर प्रकल्प उभारणीत महत्वाचे योगदान दिलेले आहे. कृष्णा खोरे महामंडळ उभारण्यात महत्वाचे योगदान व त्या माध्यमातून अवर्षणग्रस्त व शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देणे. त्याचबरोबर खंडकरी शेतकऱ्यांना रामराजे नाईक निंबाळकर समितीमार्फत न्याय मिळवून दिला. त्याचबरोबर 74वी घटना दुरुस्ती समितीचेही ते सदस्य होते. राज्यमंत्री महसूल म्हणून कार्यरत असताना नोंदणीकृत कागदपत्रांचे संगणकीकरण करण्याबाबत पुढाकार घेतला होता. सामाजिक हिताच्या दृष्टीने पर्यावरण विषयक कायदा व अभ्यास यांचाही त्यांना उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार मिळालेले आहेत. या सर्व माहितीचे आम्हाला संदर्भ दिला आहे तो मुकुंदराव रणवरे, उपसरपंच निंबोरे ग्रामपंचायत तथा स्वीय सहाय्यक श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर तसेच प्राध्यापक भीमराव बुरुंगले यांच्या माध्यमातून ही माहिती मिळाली. खरं पाहिलं तर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेब 3 टर्म विधानसभेचे सदस्य, त्याचबरोबर 3 टर्म विधान परिषदेचे सदस्य, विधानसभा 3 टर्म, विधान परिषद 3 टर्म, त्याचबरोबर राज्यमंत्री, त्याचबरोबर कृष्णा खोरे उपाध्यक्ष अशा विविध पदांनी त्यांनी न्याय दिलेला आहे. फलटण तालुक्यासाठी अहोरात्र काम करत असताना जो 2 बलकवडीचा 148 किलोमीटरचा कालवा त्यांनी अतिशय बारकाईने लक्ष देऊन फलटण तालुका बागायत करण्यात त्यांचा खूप मोठा, सर्व गावे बागायती पट्ट्यात आणण्यात त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. आजही फलटण तालुक्यामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामुळे संपूर्ण तालुका हा बागायत झाला आणि संपूर्ण तालुक्यामध्ये ऊसाचं क्षेत्र या ठिकाणी होऊ लागलेलं आहे. गेल्या जवळपास 35 वर्ष फलटणकरांमध्ये सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होऊन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी तालुक्याला आपलंसं केलेलं आहे. त्यांच्या या कार्यामध्ये त्यांचे चुलत बंधू जे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, त्याचबरोबर फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची त्यांना मोलाची साथ असते. फलटण तालुक्यातील प्रत्येक कुटुंबामध्ये आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे हिरिरीने भाग घेत असतात, त्यांना सुखदुःखात आधार देत असतात. याचमुळे फलटण तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असतील, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर असतील, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर असतील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. उद्या महाराज साहेबांचा वाढदिवस खऱ्या अर्थानं पाडव्याच्या शुभमुहूर्तावरती त्यांचा वाढदिवस असतो. 77 वर्ष पूर्ण आणि 78 वर्षात 76 वर्षे पूर्ण आणि 77 वर्षात पदार्पण होत असताना संपूर्ण फलटण तालुका आता या लाडक्या नेत्याला आपला वाढदिवस करण्यासाठी सज्ज झाला आहे. खरं तर वाढदिवस उद्या आहे, मात्र महाराजांना आजपासूनच शुभेच्छांचा वर्षाव सुरू झालेला आहे. अशा या दिग्गज नेत्यांना जे नागरिकांच्या मनावरती अविभाज्य प्रेम करणारे या नेत्याला खऱ्या अर्थानं नमस्ते फलटणच्या माध्यमातूनही आमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि उद्या खऱ्या अर्थानं त्यांना अनंत मंगल कार्यालय या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून शुभेच्छांसाठी महाराज साहेब उपलब्ध राहणार आहेत. कार्यकर्त्यांच्या मध्ये आता लगबग सुरू आहे. उद्याच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं तयारी सुरू आहे.
फलटणकरांसाठी श्रीमंत महाराज साहेब यांचा वाढदिवस हा एक पर्वणीच म्हणला तरी या ठिकाणी वावगं ठरणार नाही। संपूर्ण फलटणकरांना त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्येही मोठ्या प्रमाणात महाराज साहेबांचा फॉलोअर्स आहे, महाराज साहेबांना मानणारा वर्ग आहे। आपण मागच्या काही दिवसांपूर्वी पाहिलं असेल की संपूर्ण फलटण सातारा जिल्ह्यामधील कार्यकर्ते त्यांच्या एका हाकेला ओ देऊन हजारोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असतात आणि त्यांचा उद्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा होणार आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ग्राउंड रिपोर्ट मध्ये इथेच थांबणार आहोत। आपणा सर्वांना विनंती आहे, आमचे नमस्ते फलटणचे YouTube चॅनल आपण सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत थेट पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ खाली कमेंट्स करा, त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करा। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थांबण्यापूर्वी आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे निवासस्थान फलटण येथील जे लक्ष्मी विलास पॅलेस